आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। यांनी कशाला फोन केलाय मला? बोला निंबळकर साहेब, काय म्हणता? आम्ही काय म्हणायचं, जे काय म्हणायचं आणि जे काय करायचं ते तुम्ही करताय सध्या। डॅडी, जे काय असेल ते स्पष्टच बोला, आम्हाला वाईट नाही वाटणार, पण असं उगाच आमसनी टोमणं नका आणू। नाही, सूर्य आला होता भेटायला, त्याच्याकडनं कळलं त्याच्या बहिणीला तुमच्या भावाचं पत्र मिळालंय म्हण। हे काय नवीन सुरू केलंय तुम्ही? तुमचा भाऊ तो प्रसाद तो पत्र लिहायला कधीपासून शिकला? डॅडी, तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचणार याचा अंदाज होता आमस। खरे, प्रसादरावांच्या नावाचं पत्र हे सूर्याच्या बहिणीला गेलं आहे। अर्थात ते पत्र काय प्रसादने नाही लिहिलं। नाही, पण हे पत्र प्रकरण आहे तरी काय? सूर्याच्या बहिणीकडून होकार मिळावा त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे। त्याचं काय आहे, आमच्या आजी साहेबांना स्वर्णोबत घराची चून म्हणून तीच पोरगी पाहिजे, त्यामुळे आमच्याकडे बी पर्याय राहिला नाही। त्यामुळे यासाठी हे केलेले वेगवेगळे प्रयत्न आहेत बरं का। बाकी तुमचं जावं बापू आमचं तक्रार घेऊन आलं होतं काय तुमच्याकडे? येऊ द्या येऊ द्या, एक काय 10 तक्रारी घेऊन येऊ द्या। आम्ही तुम्हाला सांगतो, हे लग्न झालंच पाहिजे हो। ही सोयरीक तुमच्याशी जुळलीच पाहिजे। त्यात का आमची काय मदत लागली ना, बिंदा सांगायचं। अहो बिंदास सांगू की, पण त्या सूर्याचं काय, त्याला कसं समजावणार तुम्ही? त्याची काळजी तुम्ही कशाला करताय? लय झालं तर सांगून टाकू। आम्ही सरनोबत साहेबांना लय थोपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी जास्तच मनावर घेतले। सरनोबत साहेब आमचं काय ऐकत नाही तसं सांगून हातवर करून मोकळे होऊ। चांगले चांगले, म्हणजे शिकार करू म्हणून एकत्र निघायचं आणि वाघ पुढे आला की आम्हाला दाढीला द्यायचं। यालाच राजकारण म्हणतात शशिकांतराव। घाबरू नका, आम्ही काय तुमच्याशी राजकारण करणार नाही। आम्ही तुमच्या बरोबर आहे। आता तुम्ही मागं हटू नका। लवकरच प्रसादरावांचा बार उडवून द्या। वय वय, जोपर्यंत प्रसादरावांचं लग्न होत नाही तोवर आम्ही पण शांत बसत नसतोय। नाकाच बसू, आता डायरेक्ट पत्रिकाच बघायची आम्हाला। ठेवू का? वय, आता आम्ही वात पेटवून दिली, आता फटाके फुटायची वाट बघायची। मजा येणार, लय मजा येणार। बायको, काय झालं? ठीक आहेस ना? जेवण केलंस का? जेवण केलंस का? जेवणानंतरच्या गोळ्या घेतल्यास? नशीलच घेतल्या। ठीक आहे बायको, अगं माझ्या हातून गोळ्या घेतल्याने काही वेगळा परिणाम नाही होणार आहे। घे गोळ्या खा। मला माहिती आहे डॅडी तुम्हाला ताकीद देऊन गेलेत म्हणून हे सगळं सुरू आहे। 2 दिवस झाले की पुन्हा मागचे दिवस पुढे। मी माझं रुटीन लावलंय, मी घेईन तशा गोळ्या। तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ। तू का ग अशी टोचून बोलतेस माझ्याशी? कधीतरी चांगल्या नजरेने माझ्याकडे बघ की, एवढ्या प्रेमाने देतोय का नाही मी गोळ्या? मग घे ना। प्रेमाने? प्रेमाचा अर्थ तरी माहिती आहे का तुम्हाला? माझ्या उशाला आयुष्य आराम आहे, पण प्रेमाने डोक्यावरनं हात फिरवणारा माणूस नाही याची खंत रोज चलते मला। तुमचे कारनामे आठवून रोज मोडून पडते, पण तरी स्वतःला समजावते की आपलं आयुष्य आहे तसंच आपल्याला मान्य करावं लागेल। नाहीतर त्याचाच त्रास करत बसलं तर आयुष्य कधीच सुखात जाणार नाही। हे मी स्वीकारलंय आणि सावरलंय स्वतःला, म्हणून तुम्हाला स्पष्टच सांगते, परत मला खोटी आशा दाखवू नका। म्हणजे माझं वागणं, माझं प्रेम या सगळ्या खोट्या आशा वाटतात का तुला? हो, तुमचं एकदम उफाळून येणारं प्रेम एखाद दिवशी परत विश्वासघात करेल माझा।
मनात नसताना नका उगाचे खोटे प्रयत्न करू. गोळ्या घे म्हणता ना? माझ्या कुठल्या गोळ्या सकाळच्या आहे, कुठल्या गोळ्या संध्याकाळच्या आहे हे तरी माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या हातात आत्ता ज्या आहेत ना त्या माझ्या सकाळच्या गोळ्या आहेत, रात्रीच्या नाही. अरे हो, पण तुमच्या हे लक्षात असायला तुमच्या उद्योगांमधनं तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे ना. तुम्हाला नाही जमणार हे सगळं. नका या भानगडीत पडू. आणि असे माझ्या तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही आहेत. फक्त डॅडींनी सांगितलंय म्हणून माझी काळजी घ्यायची गरज नाही. मी घेईन माझी स्वतःची काळजी. अगं नाना, बरं वाटतंय ना आता? इंजेक्शनने विषाचा प्रभाव कमी केलेला आहे, त्यामुळे घाबरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला उलटी झाली नाही ना, म्हणजे आपण योग्य वेळेत उपचार केलेले. तुम्ही आता थोडं खाऊन घेतलं तरी चालणार आहे. मला तर अजून भ्या वाटतंय. ह्यांना काही त्रास तर होणार नाही ना? नाही अहो, काय नाही होणार यांना. आणि तुम्हाला जर असंच वाटत असेल ना तर आजची रात्र यांना इथेच राहू द्या, म्हणजे माझ्या नजरेसमोरही राहतील आणि त्यांना छान आरामही मिळेल. आणि उद्या सकाळी त्यांची तपासणी केली की मग घेऊन जाताना घरी. काय कशाला? म्हणजे खरंच त्याची काही गरज आहे काय? नाहीतर तुम्ही आधी एवढं आमच्यासाठी केलंय. अहो, आता हे घर काही परक्याचं आहे तेव्हा. राहू दे की, मी नानांना कुठं बी घेऊन जाऊ देणार नाही. नाना, तुम्ही आज इथंच थांबायचं. आणि धरा, खाऊन घ्या. काय नवरोबा, आज एकदम बायकोची सेवा वगैरे? काय भानगड काय नक्की? असं बोलतेस जसं मी तुझी कधी काळजीच घेतली नाही. सूर्या रे, मजा केली रे सूर्या. पण आज ना मला खरंच खूप टेन्शन आलं होतं रे. नानांना शुद्ध आली, विष उतरलं, तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. पण नाना आता एकदम आउट ऑफ डेंजर आहे. धोका टळला आहे त्यांचा. तुझं हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं, नाहीतर नानांची अवस्था काय झाली असती याची कल्पना पण करवत नाही मला. या अडचणीच्या वेळी मी तुझ्यापाशी नव्हतो, सगळं तुझ्या एकटीवर पडलं. अरे असं काय बोलतोयस तू? आणि हे सगळं काय तू मुद्दाम केलंयस का? सूर्या, वेळ काय कोणावर सांगून येत नसते रे. आणि तसंही तू तुझी सगळी कामं बाजूला ठेवून 24 तास माझ्या आजूबाजूला असणार आहेस का कायम? नाही ना? झालं तर मग हे जो तुझा समजदारपण आहे ना, याच्यात मला लय कौतुक वाटतं. नको इतकं कौतुक वाटून घेऊस, कारण हा तुझ्याकडूनच आलेला आहे.